नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हाला तुमच्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या सर्व फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. पहिलेसारखी दिवाळी आपल्याला वाटत नाही आहे. जसं की कुठं फिरायला जाऊ वाटत नाही आहे, कपडे घेऊ वाटत नाही आहे, फटाके घेऊ वाटत नाही आहे, फराळाचं घरती बनवलेलं ते खाऊ वाटत नाही, कोणी दिलेलं खाऊ वाटत नाही. अशाच प्रकारे जर तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी घडत असेल ना, ह्याचं कारण काय आहे माहिती आहे की आपण मोठे झालो, आपल्यावर जबाबदाऱ्या आल्यात. कारण कसं आहे, आता कळतं आहे आपल्याला की जेव्हा आपले वडील आई कपडे घेत नव्हते स्वतःसाठी, तेव्हा आपल्याला कळत नव्हतं की का घेत नाही आहेत का नाही. पण जसं जसं आपण मोठे होतो आहे आपल्याला कळतं आहे की कशा प्रकारे की नाही त्यांनी का घेत नव्हते. त्याच प्रकारे जसं की आजकाल आपल्याला कोणत्याच गोष्टी असं दिवाळी एन्जॉय करू वाटत नाही आहे, दिवाळी साजरी करू वाटत नाही आहे, एकटं एकटं राहावं असं वाटते ना, त्याचं हेच कारण आहे. तरीसुद्धा मी सांगतो, वर्षातून एकच वेळेस येते दिवाळी. दिवाळी साजरी करा तुमच्यासोबत, तुमच्या मित्रपरिवारासोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, कारण हे दिवस बार बार येणार नाही आहेत. आता ही माझी पहिली दिवाळी आहे की माझे पप्पा माझ्यासोबत नाही आहेत. पप्पाला जाऊन किमान 6 महिने झालेत आज. तरीसुद्धा कसं आहे, आईसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, लेकरांसाठी आपल्याला त्यांच्यासमोर की नाही दिवाळी साजरी करावंच लागते. त्यामुळं सगळ्यांना एक वेळेस सांगतो आहे, दिवाळी साजरी करा, सगळे आपल्या फॅमिलीसोबत राहा. आपल्या फॅमिलीपेक्षा मोठं कोणी नाही आहे आपल्यासाठी, मित्रपरिवारासाठी आपलं कोणी मोठं नाही आहे. त्यामुळं सर्वांसोबत दिवाळी साजरी करा. त्यामुळं आणखी एक वेळेस दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.